नमस्कार मित्रांनो, NICL म्हणजेच न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड जी पूर्णपणे केंद्रशासित कंपनी आहे किंवा केंद्र सरकारची कंपनी आहे। या कंपनीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे AO ची। त्याच्यामध्ये पूर्ण भारतासाठी 170 जागा आहेत, ज्यापैकी 50 जागा ज्या आहेत या अकाउंटंट पदासाठी किंवा अकाउंट स्ट्रीमसाठी मी म्हणेल, आणि 120 जागा आहेत ते जनरली स्ट्रीमसाठी आहेत। जे विद्यार्थी आपलं ग्रॅज्युएशन ज्यांनी आता रिसेंटली कंप्लीट केले किंवा कंप्लीट करणार आहेत असे विद्यार्थी सोबत ज्यांची वयोमर्यादा 21 ते 30 च्या दरम्यान आहे, असे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी किंवा या प्रोसिजरसाठी एलिजिबल आहेत। मुद्दा असा आहे की एवढी मोठी सॅलरी आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, मग नेमकी तयारी कशी करू, कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे इत्यंभूत माहिती मी म्हणेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित पद्धतीने बघा। जागा जरी कमी असल्या तरी याचं नोटिफिकेशन खूप लोकांपर्यंत पोहोचत नाही, अवेअरनेसची कमतरता आहे, त्यामुळे त्यातल्या त्यात कॉम्पिटिशन पण कमी असतं, त्यामुळे जागा कमी आहेत म्हणून अप्लाय करायचं नाही। हा जो वे आहे, हा वे ऑफ बिईंग किंवा या पद्धतीचा जो विचार आहे हा बिलकुल सोडून द्या। सगळ्यांनी डेफिनेटली अप्लाय करा, कारण इथं कॉम्पिटिशनही कंपॅरेटिव्हली कमी असतं। रिसेंटली युनियन बँक ऑफ इंडियाच्या काही जागा आल्या होत्या, अक्रॉस इंडियामध्ये फक्त 2 जागा होत्या। आपल्या क्लासच्या एका मुलीने अप्लाय केलं आणि फायनल सिलेक्शन झालं, हेही मी तुम्हाला मागे सांगितलं होतं। त्यामुळे असा विचार करू नका की यार जागा कमी आहेत, जागा चांगल्या आहेत, त्यातल्या त्यात कॉम्पिटिशन कमी आहे। इथं जो SSC वाला जो क्राऊड आहे हा अप्लाय करत नाही, MPSC वाला क्राऊड अप्लाय करत नाही, UPSC वाला क्राऊड नाही, स्पेशली टिपिकली बँकिंग वाला क्राऊड अप्लाय करतो, आणि तेवढाच क्राऊड जो आहे हा इथे साठी असतो, कॉम्पिटिशनसाठी असतो। त्यामुळे सगळ्यांनी डेफिनेटली अप्लाय करा। समजून घेऊया की नेमक्या जागा कुठे कुठे आहेत आणि कशा कशा आहेत। कुठे कुठे म्हणल्यापेक्षा कुठल्या कुठल्या कॅटेगरीला कशा कशा पद्धतीने आहेत। क्या हो गया रे, एकच मिनिट, चुकीची पेट ओपन झाली। चल, तर हे या पद्धतीने जागा दिसत आहेत। अकाउंटंट पदाच्या एकूण 50 जागा आहेत आणि आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरल स्ट्रीमच्या 120 जागा आहेत। या कॅटेगरी वाईज जागा आहेत, SC कॅटेगरीसाठी असेल, ST कॅटेगरीसाठी असेल। आता बरेच जणांचं म्हणणं कसं असतं की सर मी ST कॅटेगरीला बिलॉंग करतो, पण माझ्या कॅटेगरीसाठी तर 4च जागा आहे, किंवा याचे जे आहेत जनरल स्ट्रीमच्या 8च जागा आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये मी ST मधून अप्लाय करावं की जनरल मधून, कारण जनरलला तुम्हाला जास्त जागा दिसतात, जनरलला टोटल 50 जागा आहेत। तर असं करू नका, तुमच्या कॅटेगरीतून अप्लाय करा। तुम्ही तुमच्या कॅटेगरीतून अप्लाय केलं तर बाय डिफॉल्ट तुम्ही जनरल मधून कन्सिडर होणारच आहे। म्हणजे जर जर्नलिस्ट पदाचे बघितल्या तर ST कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, या 8 नाही, 8 + 50 म्हणजे एकूण 58 जागा आहेत। त्यामुळे आपापल्या कॅटेगरीतूनच अप्लाय करा, कुणीही इकडून अप्लाय करण्याचा प्रयत्न करू नका जनरल मधून, कारण जनरल मधून अप्लाय केलं आणि तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागला तर रिस्क असते, मग त्या केसमध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाही। पण जर तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ जास्त लागला आणि जनरलचा कट ऑफ कमी लागला, अशा केसमध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीतून अप्लाय केलं आणि तुम्हाला जनरलचा कट ऑफ काढला तरी तुम्ही जनरल मधून कन्सिडर होत असतात। या पद्धतीने आहे, त्यामुळे तुमच्या कॅटेगरीतूनच अप्लाय करा। आता कोण कोण लोक एलिजिबल आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतं, जसं मी सांगितलं की 2 स्ट्रीम आहेत, एक जनरलिस्ट, दुसरा अकाउंटंट। आता जनरलिस्ट पदासाठी कोण कोण एलिजिबल आहे, तर जनरलिस्ट पदासाठी एलिजिबल आहेत बघा एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेचा पदवीधर। अ कॅन्डिडेट मस्ट पजेस अ मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट। हा ऑब्लिक म्हणजे काय, और आहे, अँड नाही, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही नाही, तर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्हीपैकी एक असावं। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर मिनिमम तुम्हाला 60% अट आहे, जर तुम्ही जनरल मधून किंवा ओबीसीतून बिलॉंग करत असाल। पण जर तुम्ही SC ST आणि PWD कॅन्डिडेट असाल तर 55% अट आहे। आता बघा, जसं मी म्हणलं कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली कमी आहे, का कमी आहे, इथं इमिडिएटली काही लोक ऑटोमॅटिकली कमी होऊन गेलं, कारण सगळ्यांनाच 60% असतील असं गॅरंटी नाही। त्यामुळे बराच क्राऊड जो आहे हा इथं गळून जातो, बऱ्याच क्राऊड पर्यंत ही ॲडव्हर्टाइजमेंट पोहोचतच नाही। खूप फास्ट सिलेक्शन प्रोसेस आहे, इमिडिएटली आता फॉर्म भरणं चालू झालेत, पुढच्या काही दिवसामध्ये फॉर्म भरणं संपतील। नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे, ऑक्टोबरमध्ये परीक्षा आहे, इमिडिएटली पूर्ण प्रोसेस संपणार आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली कमीच आहे।
आता जे लोक जनरलिस्टसाठी फॉर्म भरू शकतात अशा लोकांनी किंवा जनरल ग्रॅज्युएट अशा लोकांनी जनरल लिस्टमधून फॉर्म भरावा. जे लोक हे ग्रॅज्युएशन परचेस करतात किंवा ज्यांचं क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट मॅनेजमेंट आहे, अकाउंटंट किंवा ज्याला आपण अगोदर ICWA म्हणायचो, किंवा ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60%. आता या पद्धतीने आहे बघा, एक इथं अँड दिलंय, याचा अर्थ काय, हे CA ICWA प्लस सोबत सोबत ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुमचं ग्रॅज्युएशन झालं असावं बीकॉम मधून तुम्ही एलिजिबल आहे, अजिबात नाही. तुमचं ग्रॅज्युएशन कशातून पाहिजे, कशातून पण ग्रॅज्युएशन विथ मिनिमम हे. म्हणजे माझं बीकॉम झालं आणि मी ICWA केलं, माझं BSc झालं मी ICWA केलं, माझं BSc झालं मी CA केलं, तर असे लोक एलिजिबल आहेत. त्यात पण 60%चा मिनिमम क्रायटेरिया आहे. तर मॅक्सिमम लोक जे जर तुम्ही बघितले तर जर्नलिस्टमधूनच अप्लाय करतील, कारण हे जे क्वालिफिकेशन आहे हे खूप कमी लोकांचं आहे. बरं, त्यातल्या त्यात ज्या लोकांचं हे आहे त्यांनी इथूनच अप्लाय करा, कारण इथं निग्लिजिबल कॉम्पिटिशन आहे, एकदम झिरो कॉम्पिटिशन असल्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे जे लोक इथं आहेत तुम्ही डेफिनेटली इथून अप्लाय करा, इथून तुमचा खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, तर मोस्टली इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असावं की जर्नलिस्टमधून फॉर्म भरावा की याच्यातून फॉर्म भरावा. आता एज लिमिटचा क्रायटेरिया काय, तसं मी सांगितलं की मिनिमम 21 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर +3, SC ST कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर +5 आणि PWD कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर +10. म्हणजे काय, 30 + 33, 30 + 5 35 किंवा 30 + 10 40 या पद्धतीने. एक्झाम फीज जी आहे जनरल, EWS आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी 850 रुपये अशा पद्धतीने एक्झाम फीज आहे. आता समजून घेऊया सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. सिलेक्शन प्रोसेस प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. जर तुम्ही जर्नलिस्ट पोस्टसाठी अप्लाय करत असाल तरी पण सेम सिलेक्शन प्रोसेस आहे. जर तुम्ही अकाउंट पोस्टसाठी अप्लाय करत असाल किंवा त्या स्ट्रीमसाठी अप्लाय करत असाल तरी पण सेम सिलेक्शन प्रोसेस आहे. प्री एक्झामचा पॅटर्न कसा असतो, ॲज गुड ॲज IBPS PO, सेम ॲज IBPS PO. इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क, रिजनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क, क्वांट 35 क्वेश्चन 35 मार्क. प्रत्येकासाठी 20-20 मिनिटांचा टाइम. सेक्शनल टाइम आहे का, हो आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, आहे. त्यानंतर तुमचं ओव्हरऑल कट ऑफ जो आहे हा किती लागू शकतो ते तर डेफिनेटली आपण नंतर सांगता येईल, आता तर सांगता येणार नाही, पण चांगला मोठा लागेल. कारण कॉम्पिटिशन त्यातल्या त्यात कमी जरी असलं तरी चांगल्या लोकांचं कॉम्पिटिशन असतं, त्यातल्या जागा कमी आहे, त्यामुळे कट ऑफ थोडा जास्त लागतोच डेफिनेटली. सर डिफिकल्टी लेवल कशी असेल, IBPS PO प्री लेवलची. IBPS PO प्री लेवलची डिफिकल्टी लेवल असेल, सेम ॲज गुड ॲज तशी डिफिकल्टी लेवल यासाठी असेल. सर मेन्सचा पेपर पॅटर्न कसा आहे बघा, जर तुम्ही जर्नलिस्ट पोस्टसाठी अप्लाय करतायत तर हा पॅटर्न आहे. जर तुम्ही स्पेशलाइज म्हणजे अकाउंट पोस्टसाठी किंवा अकाउंट स्ट्रीमसाठी, आपला अकाउंट पोस्ट नाही ऍक्च्युअली ती अकाउंट स्ट्रीम आहे, पोस्टचं नाव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच आहे, त्यासाठी अप्लाय करतायत. असं याच्यामध्ये रिजनिंग, इंग्लिश, GA आणि क्वांट 50 क्वेश्चन आणि 50 मार्क या हिशोबाने 200 क्वेश्चन 200 मार्क अशा हिशोबाने असणारे मेन्सचा पेपर पॅटर्न. इकडे पण सेक्शनल टायमिंग आहे बघा, सेक्शनल टायमिंग या पद्धतीने दिलाय. टोटल 200 मार्कांचा पेपर आहे आणि 120 + 150 म्हणजे 150 मिनिटांचा टाइम आहे, 150 मिनिटांचा टाइम आहे. तर या पद्धतीने जो आहे हा तुमचा मेन्सचा पेपर पॅटर्न जर तुम्ही जर्नलिस्टसाठी अप्लाय करतायत तर. ठीक आहे, याची डिफिकल्टी लेवल कशी असेल, RRB PO मेन्सच्या लेवलचा पेपर असेल. IBPS PO मेन्सचा लेवलचा असेल का, नाही, RRB PO मेन्स लेवलचा. त्यानंतर जर्नलिस्टसाठी अप्लाय करतायत तर वरचे फक्त काय केले, प्रत्येक सब्जेक्टचे 10-10 मार्क कमी केले, म्हणजे 40 मार्क कमी झाले आणि त्या 40 मार्कमध्ये तुम्हाला जनरलिस्ट स्ट्रीम तुमचं अकाउंट स्ट्रीम टाकून दिलं. म्हणजे ज्या पोस्टला तुम्ही अप्लाय करताय त्या तसं प्रोफेशनल नॉलेज, तर प्रोफेशनल नॉलेजसाठी तुम्हाला दिलाय ही स्पेशली स्ट्रीम अँड ॲडिशनल टेस्ट ऑफ ॲक्सेस टू ॲक्सेस टेक्निकल अँड प्रोफेशनल नॉलेज इन द रिलिव्हंट डिसिप्लिन. रिलिव्हंट म्हणजे कोणतं, BCom रिलेटेड असेल, MCom रिलेटेड असेल किंवा अकाउंट पोस्टशी रिलेटेड जो पार्ट आहे तो 40 मार्कांना दिलाय. सेक्शनल कट ऑफ असतो का, हो डेफिनेटली असतो. झालं प्री, झालं मेन्स, झालं. पण मेन्समध्ये अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा पेपर पॅटर्न. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय असतं, इंग्लिश असतं. इंग्लिश हे जे आहे हे 100 मार्कांचं इंग्लिश आहे, सॉरी 30 मिनिटं 30 मार्कांचं इंग्लिश आहे, ज्याच्यामध्ये लेटरला 10 मार्क आहेत, एसेला 20 मार्क आहेत. पण हे जे 30 मार्क आहेत हे काय तुमच्या मेन्सच्या मार्कात कन्सिडर होणार नाही. ऍक्च्युअली तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे हे मेन्स आणि इंटरव्ह्यूवरच होईल. हा वाला जो पार्ट आहे हा क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह हा जो सब्जेक्ट आहे, इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट तिकडं मेन्समध्ये ते वेगळं आणि हे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये वेगळं. डिस्क्रिप्टिव्ह हा जो पार्ट आहे हा क्वालिफाईंग येते बघा. A candidate shall be required to qualify in descriptive test, but the mark descriptive
टेस्ट विल नॉट बी काउंटेड टुवर्ड्स द शॉर्ट लिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू ऑर फायनल सिलेक्शन. म्हणजे काय, तर ओव्हरऑल हा जो डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट आहे 30 मार्कांचा, इथे तुम्हाला मिनिमम एक सेक्शनल कट ऑफ काढायचं किंवा मिनिमम कट ऑफ क्लिअर करायचं आहे. तेवढा मिनिमम कट ऑफ क्लिअर झाला की तुमचा मार्क जो आहे हा फायनल सिलेक्शनसाठी मेन्सचा आणि इंटरव्ह्यूचाच कन्सिडर होईल. तुमचं डिस्क्रिप्टिव्ह आहे फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे. डिस्क्रिप्टिव्ह कुणाचं चेक होतं, ज्यांनी मेन्सचा एक मिनिमम कट ऑफ क्लिअर केलाय अशाच लोकांचं डिस्क्रिप्टिव्ह चेक होत असतं. ही जी माहिती या ठिकाणी ती दिली. कधी कधीपासून फॉर्म भरायचे, 10 तारखेपासून, म्हणजे 10 सप्टेंबर 2024 पासून 29 सप्टेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरायचे. 13 ऑक्टोबरला प्रिलिमिनरी एक्झाम असेल आणि 17 नोव्हेंबरला मेन्सची एक्झाम असेल. जरी टेंटेटिव्ह म्हणले तर ऑलमोस्ट फायनलीच या डेट आहेत, फायनल डेट आहेत. 13 ऑक्टोबरला प्रिलिमिनरी एक्झाम आणि 17 नोव्हेंबरला मेन्स एक्झाम. सर 13 ऑक्टोबरला तर IBPS क्लर्क मेन्स पण हो, IBPS क्लर्कची मेन्स पण 13 ऑक्टोबरलाच आहे. तर या दोन्ही एक्झाम क्लॅश होतील. पण जरी डेट क्लॅश झाल्या तरी सेक्शनल तो जो एक्झामचा टायमिंग आहे किंवा सेशन आहे ते डिफरंट सेशनमध्ये असेल. IBPS क्लर्क मोस्टली मॉर्निंग सेशनमध्ये असेल आणि ही आफ्टरनून सेशनमध्ये असण्याची दाट शक्यता आहे. जर सेम टाइमला अवेलेबल नसत्या, टाइम अवेलेबल नसता तर मग डेफिनेटली यांनी डेट घेतली नसती. कारण यांनाही माहिती आहे की बराच IBPS क्लर्क मेन्स देणारा क्राऊड जो आहे हा NICLचा AOचा फॉर्म भरणार आहे. त्यामुळे डेफिनेटली टाइम जरी डेट जरी सेम असेल तरी टाइम हा डिफरंट आहे. त्याच्याबद्दल काळजी नसावी. तर 13 ऑक्टोबरला प्रिलिमिनरी होईल का, तो ऑलमोस्ट 13 ऑक्टोबरला प्रिलिमिनरी एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे. आता थोडेसे कॉमन डाऊट्स घेऊया की सर आमच्या मनात या संदर्भात काही डाऊट्स आहेत. जसं की NICL AOचं काम काय असतं. बघा, NICL AOचं काम जे असतं ते असतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं. इथे कुठेही मार्केटिंगचा पार्ट नाही, तुम्हाला पॉलिसीज विकायचं काम नाही, तुम्हाला कुठलं काय म्हणतात सेल्सचं काम नाही. हे कम्प्लिटली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं काम आहे, बॅकएंडचं काम आहे. बॅकएंडचं काम इन द सेन्स जसं LIC मध्ये ADO ही पोस्ट जी आहे ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलची नसून सेल्स लेवलची आहे. पण तीच AO म्हणलं ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलची, असिस्टंट म्हणलं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलची. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे हा काही सेल्सचा जॉब नाही, हा डेफिनेटली बॅकएंडचा जॉब आहे. वर्किंग आवर्स जर बघितले तर सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत वर्किंग आवर्स असतात. खूप रिलॅक्स जॉब आहे. ऑथोरायझेशनचं काम तुमचं असतं, ऑथोराईज करायचं काम असतं. म्हणजे ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावर फक्त लक्ष देणं. सोबत 5 डेज अ वीक यांना आहे. मेट्रो सिटीमध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये जॉब आहे. यांचे कुठलंच ऑफिस जे हे तालुका प्लेसला पण नाही, डिस्ट्रिक्ट प्लेसलाच यांचे ऑफिसेस आहेत. त्यामुळे डिस्ट्रिक्ट प्लेसचा जॉब असणार आहे. मोस्टली मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणीच यांची पोस्टिंग जी आहे ही डेफिनेटली मिळते. फायनल सिलेक्शन नेमकं कशावर होतं. फायनल सिलेक्शन जे आहे हे मेन्सचा एक्झाम आणि इंटरव्ह्यू. मेन्स आणि इंटरव्ह्यू. मेन्सला 200 जे मार्क आहेत त्यांना 75% कन्वर्ट करण्यात येतं आणि इंटरव्ह्यू 100 मार्कांचा त्याला 25 मध्ये कन्वर्ट करण्यात येतं. त्या हिशोबाने मेन्स आणि इंटरव्ह्यू यावरच तुमचं फायनल सिलेक्शन होईल. सर बँक POची तयारी करतोय आणि NICL AOची तयारी करतोय, कशाच्यावर जास्त फोकस करू. जर असा प्रश्न तुम्ही मला विचारला तर मी NICL AOला, NICLच नाही कुठल्याही AOला जास्त प्राधान्य देईल. कारण काय सर, बँक POच्या ऑलमोस्ट दुप्पट पगार आहे, 1.5 मिनिमम 1.5 पगार आहे. बँक POचे 1.5 पगार आहे. सकाळी जेव्हा ऍडव्हर्टिजमेंट याची आली तेव्हा आपल्या क्लासच्या जुन्या मुलांनी मला ऍडव्हर्टिजमेंट पाठवली. सध्या तो मुंबईला वर्किंग आहे. त्याचं म्हणणं होतं की सर आमच्या ऑफिसमध्ये ओव्हरऑल आमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये 21,000 एम्प्लॉईज काम करायचे. 21,000 एम्प्लॉईज काम करायचे. त्यातले आत्ता फक्त आणि फक्त 7,000 एम्प्लॉईज वर्किंग आहे. म्हणजे एवढा आमच्याकडे स्टाफ क्रंच आहे की आमच्याकडे सध्या लोकच नाही आहेत. त्यामुळे ही जी ऍडव्हर्टिजमेंट ही फारच छोटी ऍडव्हर्टिजमेंट आहे, खूप मोठी ऍडव्हर्टिजमेंट येणं अपेक्षित आहे. भविष्यात पण आमची ऍडव्हर्टिजमेंट येतील. सोबत ही AOची ऍडव्हर्टिजमेंट आहे. काही दिवसात असिस्टंटची पण ऍडव्हर्टिजमेंट आमची ऑफिशियली येणार आहे. अराउंड 300 जागांच्या आसपास जागा असतील. लवकरच असिस्टंटची पण जाहिरात येईल. सगळ्या मुलांना सांगा अप्लाय करा. त्याला जवळपास जॉईन करून 1.5-2 वर्ष झाले. अराउंड 1,30,000च्या आसपास त्याचा पगार जातो इन हँड. एकच्या पुढे म्हणजे 1,30,000 इन्क्लुडिंग हाऊस रेंट अलाउन्सेस. तर अराउंड पगार पण 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं त्याचं म्हणणं होतं की सर आमचं लवकरच वेज रिव्हिजन होणार आहे. म्हणजे बायपट्रेट सेटलमेंट जशी बँकिंगवाल्यांची झाली किंवा पेन्शन आयोग असतं, वेतन आयोग असतं बघा केंद्र सरकारचं राज्य सरकारचं, यांची जशी वेज रिव्हिजन होणार आहे आणि लवकरच हे पगार पण याच्यापेक्षा जास्त होतील. तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहिलं तर 88,000 पगार दाखवतील. तो एक्सक्लुडिंग हाऊस रेंट अलाउन्सेस आहे. हाऊस रेंट वेगळं असतं प्लस सोबत वेज रिव्हिजन झाल्यावर तो पगार 1.25 लाखाच्या आसपासच जाणार आहे. एकदम सुरुवातीचा जो कॅन्डिडेट आहे किंवा जो सुरुवात करतोय अशा लोकांचा पण. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वर्किंग आवर फिक्स आहे, 5 डेज अ वीक आहे. जॉब प्रोफाईलमध्ये जर बघितलं
तर कामाचा लोड अजिबात नाहीये. लाडका भाऊ आला, लाडकी बहीण आली, लाडके आजोबा आले, लाडकी मावशी आल्या, असं तिकडं अजिबात नाहीये. तिकडं तुमचं पब्लिक कॉन्टॅक्टच नाहीये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब असल्यामुळे बॅक एंडला तुमचं काम असतं. त्यामुळे डेफिनेटली यासाठी जर प्रेफरन्स द्यायचा तर NICL एवढंच माझा पहिला प्रेफरन्स असला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू बँक पीओ. बरं, एक्झामची डिफिकल्टी लेवल बँक पीओ पेक्षा पण सोपी आहे. सिलेक्शन प्रोसेस पटापट आहे, चटमंगनी बटबे आहे. या पद्धतीने नोव्हेंबरमध्ये मेन्स एक्झाम आहे, डिसेंबरमध्ये इंटरव्ह्यू होतील आणि डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फायनल सिलेक्शन होईल. पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस जी ही तुम्हाला संपलेली दिसेल. सर, सिलेबस जो आहे NICLचा आणि बँकिंगचा डिफरंट आहे का? तुम्ही बघितलं, सेम सिलेबस आहे, सेम एक्झाम पॅटर्न आहे. कोणाला वाटत असेल सर मी इन्शुरन्सची तयारी करतोय, मला इन्शुरन्सची तयारी करावं लागेल का, म्हणजे इन्शुरन्स ॲज अ सब्जेक्ट शिकावं लागेल का? तुम्ही बघितलं मेन्समध्ये इन्शुरन्स हा सब्जेक्टच नाही, काहीच नाही. त्यामुळं बिंदास्त राहा, तुम्हाला वेगळी तयारी करायची गरजच नाही. जर तुम्ही बँक क्लर्क आणि बँक पीओची तयारी करताय त्याच्यावरच ही तयारी होऊन जाणार आहे. सेक्शनल कट ऑफ निगेटिव्ह मार्किंग असते का? हो, सेक्शनल कट ऑफ असतो 1/4चा आणि निगेटिव्ह सेक्शनल कट ऑफ जो आहे हा असतोच आणि तो प्री डिसाइडेड नाहीये, तो त्या वेळेस डिसाईड केला जाईल. आणि निगेटिव्ह मार्किंग जी ही डेफिनेटली 1/4ची. जॉब टेम्पररी की परमनंट आहे हा प्रश्नच तुम्ही विचारू नये, ऑफकोर्स परमनंट आहे. कॅन्डिडेट शुड अप्लाय फॉर एनी वन ऑफ द डिसिप्लिन. आता सकाळी मी एक ग्रुप बघत होतो, त्या ग्रुपवर काही मुलांची चर्चा चालू होती की सर म्हणजे मल्टिपल पोस्टला अप्लाय करता येईल का? समजा मी चार्टर्ड अकाउंटंट पण झालंय, तिकडे पण माझं क्वालिफिकेशन हे पण आहे, तर नाही, तुम्ही कुठल्याही एकाच पोस्टला अप्लाय करू शकता. जर तुम्ही ॲट अ टाइम 2 पोस्टला अप्लाय केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत दोन्ही पण. त्यामुळं एकाच पोस्टला अप्लाय करा, जनरलिस्टला किंवा अकाउंट स्ट्रीममधून किंवा जनरलिस्ट स्ट्रीममधून. या पद्धतीने कुणी अप्लाय करायला पाहिजे ज्यांचं किमान 3-3, 4-4 महिन्यांपासून बॅचेस संपलेल्या आहेत, प्रॅक्टिस झाली आहे बऱ्यापैकी, अशा लोकांनी अप्लाय करायला पाहिजे. सर रिसेंट बॅच चालू आहे, आम्ही अप्लाय करावं का? एक अनुभव म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, पण तेवढा अभ्यास जो आहे तिथपर्यंत होईल नाही होईल याची शक्यता जरा कमी वाटते. स्टील अप्लाय करावं का? तर माझं म्हणणं असेल होच, कारण याने अनुभव येतो. एक मनात काही लोकांचा डाऊट राहिला असेल की सर इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही सांगितला की कोण इलिजिबल आहे, पण कधीपर्यंत? हे बघा, 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत जर तुमचं ग्रॅज्युएशन 1 सप्टेंबर 2024 पर्यंत जर ग्रॅज्युएशनचा निकाल लागला असेल तर आणि तरच तुम्ही इलिजिबल आहे. फायनल इयर कॅन्डिडेट इलिजिबल आहे का? नाही, फायनल इयर कॅन्डिडेट इलिजिबल नाही आहे. ठीक आहे, तर बाकी हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा. माहिती आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काही डाऊट आला तर पर्सनली मला कॉल करू शकता.